अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री गुरुचरित्र अध्याय 18। श्री गणेशाय नमः। जय जयाची सिद्धमुनी, तू तारक भवारणी, सुधार सामुचे श्रवणी, पूर्ण केला दातारा। गुरुचरित्र कामधेनु, ऐकता न धाय माझे म्हणू, कांक्षा होतसे अंतकरणू, कथामृत ऐकावया। ध्यान लागले श्री गुरुचरणी, तृप्ती नो हे अंतकरणी, कथामृत संजीवनी, आनिक निरोपी दातारा। येणे परी सिद्धासी, विनवी शिष्य भक्तींसी, मस्तक ठेवी चरणांसी, कृपा भाकी तये वेळी। शिष्य वचन ऐकोनी, संतोषले सिद्धमुनी, सांगतात विस्तोरोनी, ऐका श्रोते एक चित्ते, ऐक शिष्या शिखामणी, धन्य धन्य तुची वाणी। तुझी भक्ती गुरुचरणी, तल्लीन झाली निश्चय, तुझ करिता आम्हासी, चैतन झाले परियेसी। गुरुचरित्र आद्यंतेसी, स्मरण जाहले अवधारा, भिल्लवडी स्थान महिमा, निरोपिले अनुपमा। पुढील चरित्र उत्तमा, सांगेन एका एकचित्ते, क्वचित काळ तये स्थानी। श्री गुरु होते गोप्य होऊनी, प्रकट झाले म्हणोनी, पुढे निघाले परियेसा। वरुणा संगमासे ख्यात, दक्षिण वाराणसी म्हणत, श्री गुरु आले अवलोकित, भक्तानुग्रह करावया। पुढे कृष्णा प्रवाहात, श्री गुरु तीर्थे पावन करीत, पंचगंगा संगम ख्यात, तेथे राहिले द्वादशाब्दे, अनुपम तीर्थ मनोहर, जैसे अविमुक्त काशीपुर, प्रयाग मानस तीर्थ थोर, म्हणून राहिले परियेसा। कुरवरपूर ग्राम ग्रहण, कुरुक्षेत्र त्यांची जाण, पंचगंगा कृष्णा संगम, अति उत्तम परियेसा। कुरुक्षेत्री जितके पुण्य, तयाहुनी अधिक जाण, तीर्थे असती अगम्य, म्हणून राहिले श्री गुरु। पंचगंगा नदी तीरी, प्रख्यात असे पुराणांतरी, 5 नामे आहेत थोरी, सांगेन एक चित्ते। शिवा भद्रा भोगावती, कुंभी नदी सरस्वती, पंचगंगा नामे ख्याती, महापातके संहारिती। ऐशा प्रख्यात पंचगंगा, आल्या कृष्णेची या संगा, प्रयागाहुनी असे चांगा, संगमस्थान मनोहर। अमरपूर म्हणजे ग्राम, स्थान असे अनुपम, जैसा प्रयाग संगम, तैसे स्थान मनोहर। वृक्ष असे औदुंबर, प्रख्यात जाना कल्पतरू, देव असे अमरेश्वरू, तया संगमी जानपा। जैसी वाराणसी पुरी, गंगा भागीरथी सरी, पंचनदी संगम थोरी, तत्समान असे परियेसा। अमरेश्वर सन्निधानी, वसती 64 योगिनी, शक्तितीर्थी निर्गुणी, प्रख्यात असे परियेसा। अमरेश्वर लिंग बरवे, तयासी बंदोनी स्वभावे, पूजिता नरे अमर भावे, विश्वनाथ तोची जाना। प्रयागी करिता माघ स्नान, जे पुण्य होय साधन, शतगुण होय त्याहुन एक स्नान परियेसा। सहज नदी संगमात, प्रयागा समान विख्यात, अमरेश्वर परब्रह्म सत्य, तया स्थानी वसतसे। या कारणे तया स्थानी, कोटी तीर्थे असती निर्गुणी, वाहे गंगा दक्षिणी, वेणी सहित निरंतर। अमित तीर्थे तया स्थानी, सांगता विस्तार पुराणी, अष्टतीर्थे असती गुणी, तया कृष्ण प्रवाहात। उत्तर दिशे असे देखा, वाहे कृष्णा पश्चिम मुखा, शुक्ल तीर्थ नाम ऐका, ब्रह्महत्या पापे जाती। औदुंबर सन्निधेसी, 3 तीर्थे परियेसी, एकाहुनी एक अधिकेसी, तीर्थे असती मनोहर। पाप विनाशी काम्य तीर्थ, तिसरे सिद्धवरद तीर्थ, अमरेश्वर सन्निधार्थ, अनुपम तीर्थे असती पे। पुढे संगम षटकुळात, प्रयाग तीर्थे असे ख्यात, शक्ती तीर्थ अमर तीर्थ, कोटी तीर्थ परियेसा। तीर्थे असती अपारी, सांगता असे विस्तारी, या कारणे श्री गुरु त्यापुरी, राहिले तेथे द्वादशाब्दे। कृष्णावेणी नदी दोनी, पंचगंगा मिळवणी, सप्तगंगा संगम सगुणी, काय सांगू महिमा त्याचा। ब्रह्महत्यादी पातके, जळोनी जाती स्नाने एके, ऐसे सिद्ध स्थाननिके, सकळाभीष्ट होती तेथे, काय सांगो त्यांचा महिमा, आणि द्यावया नाही उपमा। दर्शन मात्रे होती काम्या, स्नान फळ काय वर्णू, साक्षात जाना कल्पतरू, वृक्ष से औदुंबरू, गोप्य होता अगोचरू, राहिले श्री गुरु तये स्थानी। भक्त जनतारणार्थ, होणार से तीर्थ पक्यात, राहिले तेथे श्री गुरुनाथ, म्हणून प्रकट जाहले। असता पुढे वर्तमानी, भिक्षा करावया प्रतिदिनी, अमरापूर म्हणजे ग्रामी, जाती श्री गुरु परियेसा।
तया ग्रामी द्विज एक असे वेदाभ्यासक भार्या त्याची पतिसेवक पतिव्रता शिरोमणी सुशील असे ब्राह्मण शुष्क भिक्षा करी आपण कर्म मार्ग आचरण असे सात्विक वृत्तीने तया विप्रमंदिरात असे वेल उन्नत शेंगा निगती नित्य बहुत त्याने उदरपूर्ती करी एखाद्या दिवशी ब्राह्मणासी चरू न मिळे परियेसी तया शेंगा रांधोनी हर्षी दिवस क्रमी येणे परी ऐसा ब्राह्मण दरिद्री याचक वृत्ती उदरभरी पंच महायज्ञ कुसरी अतिथी पूजी भक्तीने भक्तिपूर्वक श्री गुरुंसी पूजा करी नेमासी घेवड्याच्या शेंगा परियेसी करी शाखन नैवेद्या वर्तता श्री गुरु एके दिवसी तया विप्र मंदिरासी गेले आपण भिक्षेसी नेले विप्रे भक्तीने भिक्षा करुणी ब्राह्मणासी आश्वासिती अति संतोषी गेले तुझे दुःख दारिद्र्य दोष म्हणून निघती तये वेळी तया विप्रग्रहात जो का होता वेल उन्नत घेवडा नामे विख्यात अंगण सर्व वेष्टिले तया वेलांचे बुडमूळ श्री गुरु छेदिती तात्काळ टाकोणी देती समूळ गेले आपण संगमासी विप्रवणिता तये वेळी दुःख करीती पुत्र सकळी म्हणती पहा हो दैव बळी कैसे देवे केले आम्ही तया यतीश्वरासी काय उपद्रव केला त्यासी छेदले आमुच्या ग्रासासी टाकोनी दिले भूमेवरी ऐशा परी ती नारी दुःख करी अनिवारी पुरुष तिचा कोपेवरी म्हणे प्रारब्ध प्रमाण भ्रतार म्हणे तये वेळी जे होणार जया काळी निमित्त करी चंद्रमोळी तया आधीन विश्वजान विश्वव्यापक नारायण उत्पत्ती स्थिती तिलया कारण पिपीलाकादी स्थूल जीवन समस्ता आहार करीतसे आयुरत्न प्रयच्छती ऐसे बोले वेदश्रुती पंचानना आहार केवी करीतसे प्रत्यही 84 लक्ष जीवांसी स्थूल सूक्ष्म समस्तांसी निर्माण केले आम्हासी उत्पत्ती केली तदनंतर रंकाराया एक दृष्टी करुणी पोषितो हे सृष्टी आमुचे प्रारब्ध असे ओखटी तैसे फळ आपणासी पूर्वजन्मी निक्षेपण सकृत दृष्टत असे जाण भोगणे आपुले आपण पुढील यावरी काय बोल आपुले देव असताऊने पुढल्या बोलती मूर्खपणे जे पेरिले ते भक्षणे कवन बोल सांगे मज बोल ठेविसी ईश्वरासी आपले अर्जित न विचारसी ग्रास घेतला म्हणसी अविद्या माये वेष्टुणी तो तारक आम्हासी म्हणून आले भिक्षेसी नेले आमच्या दरिद्रासी तोची तारी अंती आम्हा येणे परिस्त्रियेसी संबोधित परियेसी काढून वेली शाखेसी टाकिता झाला गंगेत तया वेलांचे मूळ तरी जे का होते आपल्या द्वारी टाको म्हणून द्विजवरी खनिता झाला त्या काळी काढिता वेल मुळासी लागला कुंभ निधानेसी आनंद झाला बहुवसी घेऊन गेला घरात म्हणे नवल पर्वतले यतीश्वर प्रसन्न झाले म्हणून वेलांसी तोडिले निधान लाधले आम्हांसी नर नव्हे तो योगेश्वर होय ईश्वरी अवतार आम्हा भेटला दैन्यहर म्हणती चला दर्शनासी जाओनी संगमी गुरुपांसी पूजा करीती भावेसी वृत्तांत सांगितला तयासी तये वेळी हर्षयुक्त श्री गुरु म्हणती तयासी तुम्ही हे न सांगावे कवनासी अखंड लक्ष्मी तुमचे वंशी आम्हा प्रकटा जाईल ऐशा परी द्विजांसी सांगती श्री गुरु परियेसी सुखी असावे आपल्या ग्रहासी पुत्रपौत्र नांदावे ऐसा वर लाधोनी गेला घरी तो ब्राह्मण श्री गुरु कृपा ऐसी जाण दर्शन मात्रे दैन्य हरे ज्यासी होईल गुरुकृपा त्यासी कैचे दैन्य बाप्पा कल्पवृक्ष आश्रय करिता विघ्न कैचे तया घरी दैवे ऊना असेल नरू तेने भजावा श्री गुरु तोची पावेल पैल पारू पूज्य होय सकळ लोका जो का भजेल श्री गुरुंते इह साधे तयांते अखंड लक्ष्मी सदनाते अष्टेश्वर्य नांदती सिद्ध म्हणे नामधारकासी श्री गुरु आहे ऐसी भजावे मनोभावांसी कामधेनु तुझे घरी गंगाधराचा नंदन सांगे गुरुचरित्र विस्तारण पुढील कथामृतपान ऐका श्रोते हो एकचित्ते इति श्री गुरुचरित्रामृत विवेकसार आयाचित विप्रदैन्य हरयेथ कथा निरोपिली इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरो श्री नरसिंहोपाख्यान सरस्वत्युपाख्याने सिद्ध नामधारक संवादे विवेकसार आयाचित विप्रदैन्यहरम नाम अष्टदशोऽध्याय श्रीपाद श्रीवल्लभ श्री नरसिंह सरस्वती दत्तात्रेयार्पणमस्तु शुभं भवतु ओवी संख्या श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त
श्री स्वामी समर्थ महाराज की जय।